नजी माया अक्का दिवाई कितली माती लागी बहीण दकाना कितली जोगी लागी ओ माय. हा बहीण खरंच ना 8 दिन राहिनी अक्का. आज ना 8 दिन काय गोरान 1200 दिवाई कधी उनी ना बहीण आका घरेच मा गावे परत अशी आंग माई लागत दिवाई ते बस. हा बहीण मन नाही का. हा आकाची खावरी दिवाई आवरी म्हणे. हा पण काही नाही खोटं राहसई मन दिवाईले बी गण खावाना राहतो माय. आकाची माथेरी पुरणपोळी आंबांजीव रास दिवाई माथी चिवडा लाडू आणि शंकरपाळा आणि गण रास बहीण बारी बारी बनवतीस बाया. बहीण काय करत जाता गण जोगी लागी दिवाई. नाही नाही म्हणी मागल्या वर्षाले आपण काय साधन सिंपल करवत म्हणा नाही का. नाही बी यंदा आम्हा घरा माणूस सांगे दिले अक्का म्हणे दिवाईना खाऊ चांगला बनाव ना होई ते बनावा ना म्हणे. तर चिंगे लायते म्हणे त्याचं काहीच नको बनावीस म्हणे मी रेडीमेड लई येसू म्हणे. मग मायो तुम्ही काय दमकोंडे लय राहणार बहीण बनावाई ना म्हणतो. नाते पण कधी बनावा ना बिना अक्का दिवाई असतीतला माझे सरा गाडी म्हणतो. काय उरावणी मुठभर चिवडा ते उरावच नाही. शिलगो दे ओ माय शिलगो दे आमने घर भी तशी दाती रासो बहीण. दाखल लासे नाही पण आमना घर दल्ला आणि उजी गंदी लामेन रास म्हणत अशी खोर चिवडा लागस बहीण बेकार काम आहे ना. मी काय सांग राय ना व माझ्या अशी लोसन कांडी देस नाही लोसन सरी घ्या तर माय म्हणावाला मग लोसन शिवाय भाजी चवणी देसो माय लय ते जराशी लोसन कांडी. हा का लय एकदम मारा नाही दुपार येईस मग बनी कधी जाईती. आका यंदा काय आपले कढीपत्ता लेवान गरज नाही राहावी. चिवडा मटाय काले घरनाच कढीपत्ता इतला मोठा होई घ्या आपला वाला झाड मग दकाना यंदा साल मात्र उपडी घेते झाड. हा बिन माझे निस बारी वाट राहणं वटी ना आपला झाडे परा बारी बारी वेई घ्यात. मग ते दरवर्षी येतला मोठा लाकडी पत्ता लईना पडे मग 20 रुपयाना कढीपत्ता येत सा बेटे 40 रुपयाना लईना पडे. मग यंदा आपला त्या 40 रुपया वाची जातील ना बिन. मग आणि कशी दररोजनी भाजी मग बी टाके देऊ टीना बडाईनी भाजी लागस कढीपत्ता टाकेस नी बी कढीपत्ता चटणी बी कट टाकोत कशी आते घर नाशी आपल्या वाला शिजोरी दोजोरी मग कढीपत्ता ने मस्त चटणी इतली भारी लागस ना नाही करो का बी दकानाजी माय देखरेख करी आपण. मग म्हणे साठानं ते पाणी टाकानं बहिणी सांगू खत तूट टाकानी देखरेख हो सर झाडेच जाती पामकतस ना. मग ते काय लाई दिलं का डायरेक्ट वे बरोशे कोण सोड द्या आणि तशा माते जाणे जात न बरं कोमलाई जाच बहीण. मग माय वा अक्का तुम्हाला काय कढीपत्ता ना झालं दके पोट भरली शात बेन तुम्ही माय व इतला का टकलं दके राहिण्यात आमली बे दिजात बरं यंदा चाल मा घरना कढीपत्ता झाडशे तुमनं आलं आणि चिवडा मा टाकाल दिजात लय जाजात ना बीन गण भले कढीपत्ता शे बायजा थरथरी. मग आपल्या ये राहिले मग मग कोण वय आपण सारखं असले मी तुमले कढीपत्ता दिदीच तुम्ही बी मला जीव सुरावा नाही ती दिशात ना मग अशी लय जाजात ना बीन मग 2-3 किलो लय जाजात भलेच फांट्या दखना माय अक्का मग माझी लाई देणं पडी बिन कढीपत्ता झाड बरं रास ना माय. मग घरना कढीपत्ता रास खिचडी बी अशी चव देस खिचडी कढी पुरण भाजीस बी अशी बडायना लागस ना कढीपत्ता नाही करो का. चला ना माय मत्र्या बसूत ना कढीपत्ता लई जायत बलेस का उभ्यात राशात मग चला ना बसा ना टीना बटीना चाल या तू माय आणि त्या या बी राही आता बी काजल बी राहिनी बहिणी सांगू बबिता राहिनी सविता राहिनी मग माय मग दिसा बी आळा कबडका रासपोट मा दिवाईना गप्पा करायला राहण्यात बिन त्या माय येऊ द्या पोरीस जाते त्या बी मग फुबा बी राहिनी का मग काय माहिती बी ना का ते फुबारच माहिती फुबानं गडीक मा नाही रास. मग फुबाले का बायास मका जास्त पटच नाही आणि आमण्यासारख्या पोरीस मध्ये पटसच नाही आको. तुमच्या जोगे तरी लागी तुमना जोगे बायदान जोगे आमना बुजी त्या बायचं फुबाले उजी खा रे आमनावाला. जाऊ दे माय मग सविता ती लागी कशी रास बनावानं काय नाहीये कधी जाणं बाजारात कराले. मग ती गप्पा गोष्टी राहतेस ना माय मग अशी दिवाईनं एकमेक असले सांगा ना सवरा पाहिन माहित गेली पडजास. मग कोण नवीन आयटम सांगस कोण कशी सांगस. माय वटी ना छान बी का बलयत बटनी बरोबर तू आम्ही कोडे पाहुणे आहोत बरं गरण्या ते शेती सामेन खरंच बी ना का बिशे ना
कधी बी येऊस आम्ही बिनच्याने वाटला आवाज नाही अक्का मग माय अक्काला नारळ तत्व शे बहीण मायवर राहू द्या ना मग चहाच्या नामाकी वस्तू शे का बरं हा मग बाया ना छान पाणी तर काढतेच नाही पण ना आपली घर जोईस ना तर एक प्रकारे देवरूपी रास कोण काय आशीर्वाद दी जाईन कोण नाही हे सांगायलाच काम नाही म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडत जाऊ बाई मग चहा एक कप माकोडे काय वेळ जास आपलं वालं आणि कशी बिन सविता तुले गप लागी दादा आमना माय बापने आम्ही अशी शिकाडेले ना जो आपली घरी त्यान घर आपण जावानं जो आपला कुर्ता मरी त्यान कुर्ता आपण पण मरी जावानं अशी आपला कुर्ता जो करस ना त्याले कधी विसरू नये माणूस जाणीव राहू देव जाणीव बाकी नाशेत ना बिन जाणीव राहतस पडमत्या राहतस कामापुरता मामा मागते मग बेल रिकामा अशी राज बहीण चांगला शिव बिन अक्का तशी चांगला बहीण मग बाकी नसे दुख लागस म्हणून त्या काय बी कारण दिले ती सामा बघ ना माया अक्का तुला काय सांगे बिन तुला दादबो सांग राय ना चिवडा नको बनव मना का नाही असायचंय करायण्यात मना मारे कधी चावा या नाही म्हणते माय वो तुम्हाला एकला साकोता का मला 3 जण सातोंडे बंद करशात का म्हणतात तुम्ही मग तुमले कुठे कुठे तिथे जासू म्हणता खलबत्ता मा मग तरी नाही ऐकतच ना माय मग आता समतीवर चाली का बरं त्याचा इल्याचे तर काम करतस दात कधी पडी घ्यात मग आम्ही थांबा ना पण करणार ना मग अशी इथे संताप खवी घ्या म्हणा सकाय मा पडा झाडा पडी घ्या दासबोवर माय व दासबो बी चांगला हुशार आहे ना माय दासबो जाणू चिवडा कधी बनावा मनावरी खावा मुचूक रावा म्हणे जाणू खाचू कधी ते म्हणा दात सय करतील हिल्ल्या सय करतील म्हणून तो दासबो नाही बेटा तुमले बी बनावती राय ना हो माय नाही बाईचा मी काय सांग राय ना मग दासबोशे ना बाहेर बोलू या का दोन्ही सासवा चोरी दबी चिवडा वगारल्या दासबोले कनी सांगा नाही चोरी दबी खावानं दासबोले बरं एक आयटम जास्त बनाय द्या बहीण कशी दासबो ना कशी त्रास वाहते मग कशी राजबीन मग आपण आपली काळजी लिहिले होत ना दासबो ते काही नाही स्वतःना विचार कराय ना पण तुम्ही नेत दीदी माईशी जीबोशी मग तुम्हाला 3 जण सकाळी जीव का बरं चिवडा खावा ना मग नाही बिन दिवायना चिवडा राहते बरं राहत दादा मग ते गोड गोड कधी जास्त का बरं बहीण अक्का आम्हाला दाजूपुरा चालबाजी म्हणत आम्ही दोन्ही सासू घर नाही राहीन होत ना का डबा चापली टाकाच म्हणत उतारी 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 अशा ऐकत टाकाचा डबा से गंदा फटा उजी नाक भी असे तेजी नाही करत काम तिथला का दुर्वास राहे ना तरी बाबा सुंगेस आम्हाला दासबो माय खरं सांग राणी बरं तक सुधवीन मग काय करस सांगू का आम्ही शेत ना दासबोली मिक्सर मध्ये दिसतणार दासबोल समोर चिवडा करसूत बले दासबोले सांगसू तुम्हाला आई बुकट शे बुकट खायले आणा चंपीवरी तर यांना दासबोले समाधानी बहीण चांगलं वाटी मग मग आहे ना किरगा निर्लाई बहीण आम्ही चोरी दपी कधी चिवडा बनावा दासबोले सापडी घ्या बिन मग आम्ही बरी गत्ता नाही अशा कानफुडी ना आमना वाला खा माइन काढी मग अशा करत दासबो व काजल तशीच करसू आपण बहीण अक्का मीचे ना मैसूर पाक बनावा आहे यंदा दिवाळी दिन तुले मैसूर पाक यस माय व तुला तोंडले तर किसी काय वाटस नाही बिन तुला मैसूर पाक ही अशी ओ बहीण तुला अशी नको समजू बरं मैसूर पाक सोपा रास अशी बदा कठीण रास मग नाही जी माय यस माले तुम्ही का माले एडी बेडी समजी लेले बिना अक्का माय व तुम्ही ते ठास बंदा रे मला काही बनवता नाही या का बरं कमी काय बाई भी नाही शे बहीण अशी बिशी नका समजा बरं माले बडा यस माले पण जरासा मम्मी ना अशी काही कटाया कर देस मी कटाया यस माले आमले बी दिसा मग वानगी कशी बनावच बरं दकाय जाई ना दूधनी पाणी वी जाई ना आमले बी समजी जाई आम्ही बाळ्या पडलो अशी चाले ना मग दका बरं बटा समोर सांगे राहिन्यात तुम्ही बहीण अक्का यंदा खोबराले काहीतरी 800 माय बहीण खोबरा कसा टाकाना जीवनी वेराय ना म्हणा ते 550 रुपये किलो वी गे मग माय काजू बदाम खावेल पुरवडी अक्का दपना बहीण मागला वर्षातलं सस्त खोबरं वत वो बहीण मग अशी बसाबस खावाये बसाबस वापराये मग यंदा ते ना 1 वाटी 8 दिन पुरावणी पडायनी म्हणत मग बहीण आणि दक म्हणा काय म्हणता सदा तुला अण्णा मागस मन दादा मागस खोबरं मी सांगेस
म्हणतं दका तुम्ही दुसरं काय बी मागा पण खोबरं नका मागा तुम्ही. त्याचे शेणा मोठमोठ शेंगा देतेस मी खात बट्टस मग त्या दोन्ही बाप बेटा. पण खोबरं नका मागा म्हणतं. मग गो माय खोबरान तेल बी 55 रुपयान पुडी होई गई. म्हणतं माय 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 आहे ते बेकार काम आहे गेला माय म्हणतं इथली महागाई. मी नांटीना तर तेल सुद्धा लावत असेल 2-2 दिन. माझ्यास ना कशी रास बाई जा दररोज लावाशे वेगते रास बाईंजातनं बुचडा बाया का काय समजाव रास. तेल लायले का लायले आणि टिनातलं तेल आवडसच नाही. डोकं धवाना 1 दिन पहिले लावस तेल. म्हणून ना जास्त तेल बी लागस नाही घर. पण माणसा सवजी तेल लागस बहीण. दोन्ही टाइम तेल लावतस या डोका असले. माय व सविता काय वेग तुले का बे फुसक्या बरी बरी रडायनी बिन तू. माय वाडे इथला खावानं पेवानं चावी राही ना तू काय येत नाही चावी राही. तेच म्हणतं सविता पहिला माहिती बोलायन ती म्हणतं नाते कशी गुच्चू बटी गई. मग काय सांगू बिन आता काय सांगू तुमले. गण म्हणा कुडा पाशीत बहीण पण मी अशीच मन मोठं करी करी रास आता वर मन करीच रास मी. रडी का बरं नाही सविता दक खुशी ना दिन शेतात दिवाई सारखी दिवाई राहिनी बोरा बटंगा चढवणी बहीण काय नाही सांगते करी. आम्ही तुझ्या घर सारख्या शेतीच ना बहीण उखाव सांग काय करतीस बिन बबिता माई काय करतीस सांग लावतीस काय. माले भगवानी बट्टी दिली बिन बट आबादानी शे बिन माले पण भाऊ नाही दिला ना बिन काय करतीस. मग अशा भाऊरास अशा मस्त लेवाले यस दिवाळीले रक्षाबंधनले बिन भाऊ दे भाऊरास दादा कशा का ना तो. मग बस बिन बस रडू नको सविता रडू नको. दकी राणो जग दुनिया मा आपण. भाऊ बी काय आता दिया निघाले शेत बाकीना शेत बिचारा चाराना मा चांगला. पण अशी शियाते ज्याला नाही राहत्याले आस रासा बिन ज्याले राहत्याले कटाया रास अशी रासा बिन. अशा दिवाळी आकाजीने अशा बराबर बराबर गाड्या जातीस भाऊ बहीणले लई जातस. ते म्हणा अशा कायच माशी वस माने कशी बी वस. बहीण तुमने गप लागी पण मी अशीच मोठं मन करीस निरास मी. नाही सविता गुच्चू बट्टे रडू नको. मग दक तुला गोर का तुले काय कमी नाही शे गोना आवाजाने शे तुले. तुझी सासू बी चांगली शे मुलुक ती बोलानी कडी वई पण मन तिनं गण चांगलं शे तुला मानव चांगला शे बडा काय चांगलं शे. बस रडू नको. मायबाप शेत नाही बेसारा मायबाप शेत काय ताण नाही रास. नंतर मग काय एकदा ना पोरे सोरे वनात काय इसरी जास माणूस. आणि आजकाल कुठे भाऊ आला बी सुखी शेतो माय ज्याले भाऊ शेत त्या. काही नाही बाकी ना काही नाही सुखी शेत बरं. भाऊ ना लेवाल बी येसीन दुकाल बी येसनी बाकीकडे अशी वीज आहे 100% महिशे ना 30% भाऊ चांगला शेत सविता. बस कर आता रडू नको. दक सविता मन भाऊ ही ना मन भाऊले वाढलीस. मग ताण नको लिहू तू. राम राम मंडई व्हिडिओ